नमस्कार. आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरला होणारा भगवत भक्तांचा महासंगम, भगवत भक्तांचा महामेळाच होय. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्यनेमाने घेत असतो. नवे तर पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे. विठ्ठलाच्या नामाशिवाय त्यांचे कोणतेही काम होत नाही. अशा भगवत भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम, महामेळा पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने पाहायला मिळतो. देवासाठी तहान भूक विसरून विठ्ठल दर्शनाचा एकच ध्यास ठेवून भावभक्तीने पंढरपूरच्या वाटेने निघालेले वारकरी म्हणजेच जणू देवाच्या भक्तीचा महासागरच होय. भक्तीचा हा महासागर देवाच्या अमृत आनंदात धुंद होऊन एकच गजर करतो. तो गजर म्हणजे अवघे गरजे पंढरपूर, चालला विठू नामाचा गजर, चालला विठू नामाचा गजर. आषाढी एकादशीच्या वारीतील वारकऱ्यांचे मनोगत तर ऐका. आपल्याही मनातील, आपल्याही हृदयातील भावभक्ती जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. एका वृद्ध वारकरी आजोबांना विचारले, आजोबा तुम्ही केव्हापासून वारी करत आहात? त्यावर ते म्हणतात, कसे, मी माझ्या आईच्या पोटात होतो ना तेव्हापासूनच वारी करत आहे. शेजारून दुसरे एक काका चालले होते. ते वारकरी काका त्यांना विचारले, काका तुम्ही या उन्हातानात किती दिवस असेच चालणार? सतत उन्हात चालत राहून तुम्ही काळे नाही का होणार? त्यावर ते हसून म्हणाले, जोवर आम्ही आमच्या विठ्ठलावानी काळं होत नाही ना तोवर असेच चालत राहणार. म्हणजे जोपर्यंत आम्ही आमच्या विठ्ठलासारखे पूर्ण काळे होत नाही, म्हणजेच त्याच्याशी पूर्णतः एकरूप होत नाही, तोपर्यंत आम्ही असेच चालत राहणार. या संभाषणामधून त्यांचा, वारकऱ्यांचा विठ्ठलाप्रतीचा भाव आणि त्यांची अनुपम भक्ती आपल्याला पाहावयास मिळते. पंढरपूरच्या वारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराचा डौल मिळाल्यानंतरच वारीचे प्रस्थान होत असते. आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराचा कळस दैवी प्रेरणेने मानाचा डौल देतो. म्हणजेच तो कळस हलतो, डोलतो. यालाच तेथील बोली भाषेत डौल देणे असे म्हणतात. या डौलाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊलींची वारीसाठीची आज्ञा मिळते आणि ही आज्ञा मिळाली की नंतर त्यांची पालखी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करते. पंढरपूरची वारी चालू असताना मार्गात रिंगण नावाचा एक सुंदर प्रकार पाहावयास मिळतो. या दिव्य पंढरीच्या वारीमध्ये होणारे माऊलींच्या दैवी अश्वाचे रिंगण म्हणजे एक सुंदर आणि दिव्य अनुभवच असतो. या गोल रिंगणात धावणाऱ्या दोन घोड्यांमधील दुसऱ्या घोड्याला माऊलींचा अश्व म्हणतात. या अश्वावर स्थूलातून कुणीही बसलेले नसतानाही स्वतः ज्ञानेश्वर माऊली आरूढ असल्याची वारकऱ्यांची श्रद्धा असते. जसा माऊलींचा अश्व पुढे जातो तशी त्या वाटेवरची माती सर्वांगाला लावण्यासाठी उपस्थित वारकऱ्यांची झुंबड उडत असते. या रिंगणात दोन घोडे असतात, दोन अश्व असतात. त्यापैकी एकावर स्वार म्हणजेच विठू माऊलींचा चोपदार बसलेला असतो आणि दुसरा अश्व हा संत ज्ञानेश्वरांचा असतो. त्यावर स्थूलातून कुणीही नसते, परंतु स्वतः ज्ञानेश्वर माऊली तो अश्व हाकत आहेत असा सर्व वारकऱ्यांचा भाव असतो. रिंगणाच्या वेळी सर्व वारकरी एका पटांगणात एकत्र येऊन भजन कीर्तन म्हणतात, टाळ मृदुंगाचा गजर करतात, उभे राहतात. त्या पटांगणात एक गोलाकार वर्तुळ आखलेले असते. याच वर्तुळात माऊलींचा अश्व आणि दुसरा अश्व एकत्र धावतात. यामध्ये स्वार असलेला अश्व पुढे धावत असतो आणि अचानक माऊलींचा अश्व त्या स्वाराला मागे टाकत पुढे निघून जातो. त्या उत्कट क्षणी सर्व आसमंत माऊली माऊली गजराने दुमदुमून जात असतो. जसजसा माऊलींचा अश्व पुढे जातो तसे वारकरी त्या वाटेवरची माती प्रसाद म्हणून उचलून घेतात. काही वारकरी त्या मातीत लोळतात. भावाच्या भक्तीच्या उच्च अवस्थेमधील ते दैवी क्षण डोळ्यात जतन करण्यासारखेच असतात आणि जो कोणी हे क्षण डोळ्यात साठवतो तो खराच भाग्यवान असेल. बंधू भगिनींनो,
हा झाला रिंगण सोहळा। या रिंगण सोहळ्याच्या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा। तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनही प्रेस करा। चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। रामकृष्ण हरी।